Hello everyone, Namaskar. I'm really happy to announce that this is the last part of Circle of Standard 10. I have taken each and every problem from practice set of this chapter and I have taken near about 95% problems from problem set 3. From 3.1 to 3.2 या प्रॅक्टिस सेट मधला एकूण एक प्रॉब्लेम मी घेतलेला आहे, एक्सप्लेन केलेला आहे, प्रत्येक स्टेप डिटेल मध्ये घेतलेली आहे आणि प्रॉब्लेम सेट मधलेही 95% प्रॉब्लेम्स मी घेतले आहे, मोर दॅन 95% आय कॅन से. त्यामुळे आज आपला शेवटचा पार्ट आहे सर्कलचा. सर्कल या चॅप्टरवर तुम्हाला जास्त मेहनतीची गरज आहे. इट नीड्स मोर प्रॅक्टिस. तेव्हा लवकरच सर्कल चॅप्टरची प्लेलिस्ट करते आहे आणि त्यामुळे तुम्हाला सर्कल चॅप्टरचं एकूण एक एक्झाम्पल तुमच्याकडे असणार आहे. चॅनेलवर प्रथमच आला असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. We are going to discuss last two problems of problem set 3 in this video. Both these problems are very important. बघा हे दोन्हीही प्रॉब्लेम सेट 3 मधले हे दोन्ही जे एक्झाम्पल्स आहेत हे स्टार प्रॉब्लेम आहे, हे खूप महत्वाचे आहेत. तेव्हा व्हिडिओ पॉज करून हे प्रॉब्लेम समजून घ्या, लिहा, म्हणजे तुम्हाला सर्कल चॅप्टर सोपा वाटेल. सर्कल चॅप्टरला भरपूर प्रॅक्टिसची आवश्यकता आहे. क्वेश्चन नंबर 23. सर्कल्स इंटरसेक्ट इच अदर ऍट पॉइंट्स ए अँड ई. बघा हे दोन सर्कल हा पॉइंट ए आणि पॉइंट ई मध्ये इंटरसेक्ट होतात. देअर कॉमन सिकेंट थ्रू ई इंटरसेक्ट द सर्कल ऍट पॉइंट बी अँड डी. हा जो आहे हा कॉमन सिकेंट आहे. हा कॉमन सिकेंट दॅट इंटरसेक्ट सर्कल ऍट पॉइंट बी अँड डी. The tangents of the circles at B and D intersect each other at point C. बघा हा जो आहे हा B या ठिकाणी टँजंट आहे, हा जो आहे या सर्कलचा D या ठिकाणी टँजंट आहे, and this tangent intersect at point C. Prove that quadrilateral ABCD cyclic. आपल्याला प्रूव्ह करायचं ABCD हा सायक्लिक आहे. म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल प्रूव्ह करायचा म्हणजे आपल्याला हे क्लिक व्हायला पाहिजे की आपल्याला अपोजिट अँगल सप्लिमेंटरी दाखवायचे. आता ते कसे सप्लिमेंटरी होतील ते आपण बघू. तर इथे आपल्याला काय करावं लागेल की इथे कन्स्ट्रक्शन करावं लागेल. एबीसीडी सायक्लिक दाखवायचा म्हणजे सेगमेंट एबी काढावं लागेल, सेगमेंट एडी काढावं लागेल आणि अजून एक कन्स्ट्रक्शन करायचं, ड्रॉ सेगमेंट एई. लेट अस डू कन्स्ट्रक्शन. ड्रॉ सेगमेंट एई, एबी अँड एडी. राईट. Now let us start proof. So here I have drawn left circle of left hand side. इथे हा सर्कल लेफ्ट हँड साइडला जो सर्कल आहे तो काढला. आता या सर्कल मध्ये बघा, या सर्कल मध्ये हा अँगल EBC म्हणजे हा अँगल हा कोणाचा हाफ होईल, दिस आर्क B. Why it is? Because this is tangent and this is secant. This is angle between tangent and secant and by tangent secant theorem this angle is half of B. म्हणजे आपण काय दाखवलं, हा जो अँगल आहे हा अँगल कुणाचा हाफ आहे, B च्या. राईट. सो आय विल राईट अँगल EBC is half of major arc BE. Reason tangent secant theorem. Tangent secant theorem. Right. BAE is inscribed angle and we know according to inscribed angle theorem this angle is half of its intercepted arc. Right. So I will write angle BAE is half of major arc BE. Reason inscribed angle theorem. Inscribed angle theorem. Right. Now observe right hand side of both these steps. Here right hand side is same and therefore we can say left hand side is also same and therefore angle EBC is equal to angle BAE. Reason steps 1 and 2. Right. So we have proved that this angle is congruent to this angle. कारण हा angle याचा हाफ आहे आणि हा angle B arc B चा हाफ आहे. Now consider circle which is on right hand side. I have drawn again special figure. Here this is tangent at D and this is secant and this is angle between tangent and secant and therefore
this angle is half of its intercepted arc, and therefore I can say EDC is half of major arc DE. Again same reason, tangent secant theorem, similar to this, right? Now again this is inscribed angle and this inscribed angle is half of its intercepted arc, आणि म्हणून मी काय लिहिलं इथे EAD is equal to half of major arc DE, right? So from again reason inscribed angle theorem. पहा याला याचं हे reason आणि याचं हे reason. I will not repeat reason, right? मग आता फोर्थ आणि फिफ्थ ची परत राईट हँड साइड सेम आहे आणि म्हणून मी काय म्हणेल की अँगल EDC is equal to angle EAD. Steps 4 and 5, right? In triangle CBD, what we have, angle C plus angle CBD plus angle CDB is equal to 180 degree. Reason, angle sum property of triangle. Angle sum property of triangle, right? Now angle C we will write as it is. Now observe this CBD. CBD ला आपण CBE लिहू शकतो का? हो लिहू शकतो. बघा CBD म्हणजे हाच अँगल, CBE म्हणजे हाच अँगल. So instead of CBD I will write CBE, right? Now CDB, बघा CDB ला मी CDE लिहू शकते. So I will write CDE is equal to 180 degree. What is reason? These BED are collinear or same angles with different names. You can write. आता इथे angle C. आता CBD हा जो CBE आहे, CBE म्हणजेच काय? EBC. EBC कोणाला कॉन्ग्रुएंट आहे? BAE ला. This CBE I will write BAE. Instead of this CDE. CDE म्हणजे बघा हा आहे CDE. बघा ही स्टेप महत्वाची आणि ही स्टेप महत्वाची. कोणत्या स्टेप? 3 आणि 6. इथे CBE म्हणजेच BAE आणि CDE म्हणजेच बघा EDC म्हणजे CDE म्हणजेच काय? EAD is equal to 180 degree. याचं रिझन काय आहे? स्टेप्स 3, 6. फ्रॉम स्टेप्स 3 and 6, राईट? आता इथे BAE बघा, म्हणजे हा BAE म्हणजे हा अँगल, राईट? आणि EAD म्हणजे हा अँगल. मग या दोघांची जर मी सम केली तर मला काय मिळतं? अँगल BAD. सो आय विल गेट अँगल BAD. अँगल ऍडिशन प्रॉपर्टी. बघा या दोन्ही अँगलला मी ऍड केलं, मला मिळालं अँगल C प्लस अँगल BAD इज इक्वल टू 180 डिग्री. बट नो दॅट in quadrilateral ABCD, what we have? Measures of angles, sum of angles of a quadrilateral is 360 degrees. So I will take this angle, angle C plus angle BAD plus this angle, angle ABC plus angle ADC is equal to 360 degree. Again reason, angle sum property of quadrilateral. Property of quadrilateral, right? Now we know C plus BAD, it is what? 180. So 180 plus angle ABC plus angle ADC is equal to 360 degree, and thus we get angle ABC plus angle ADC. If we subtract 180 from both the side, we get it is 180 degree. So observe these two steps carefully. C and BAD, these are opposite angles of quadrilateral ABCD and they are supplementary, and these are also opposite. These are opposite angles of quadrilateral and their sum is 180 degree, and these are also opposite angles of quadrilateral and their sum is 180 degree. Thus in quadrilateral, thus see here, since in quadrilateral ABCD opposite angles are supplementary, these are opposite angles and their sum is 180 degree. These are opposite angles and their sum is 180 degree. That means in quadrilateral ABCD opposite angles are supplementary. Therefore quadrilateral ABCD is cyclic. Reason, theorem of cyclic quadrilateral. And these are statement 1 and statement 2. Last example. This example is very important.
It can be asked in exam. Shri, AD perpendicular to BC, then BE perpendicular to AC and CF perpendicular to AB. That means these three are altitudes, right? And this is point of intersection of altitudes, and therefore we can say O is the orthocenter. What do you mean by orthocenter? Point of intersection of altitudes, right? Now what we have to prove? We have to prove that point O is in center of triangle DEF. म्हणजे या ट्रायंगल DEF जर मी काढला तर हा जो पॉइंट O आहे, हा पॉइंट O या ट्रायंगल DEF चं इन सेंटर मला प्रूव्ह करायचं आहे. मग इन सेंटर म्हणजे काय? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ अँगल बायसेक्टर्स. बरोबर आहे. मग म्हणजे मला काय प्रूव्ह करावं लागेल? हा अँगल याला प्रूव्ह करावा लागेल, हा अँगल याला प्रूव्ह करावा लागेल आणि हा अँगल याला प्रूव्ह करावा लागेल. देन अँड देन ओनली वी कॅन प्रूव्ह दॅट पॉइंट O इज इन सेंटर. From these quadrilateral separately. OFBD हा quadrilateral बघा, हा जो आहे OFBD हा जो quadrilateral मी सेपरेट काढला. आता इथे बघा OFB म्हणजे हा 90चा आहे, इथे 90चा आहेच कारण काय CF परपेंडिक्युलर टू AB दिलेला आहे आणि ODP पण 90चा आहे, हा पण 90चा आहे कारण AD जो आहे हा AD BC ला परपेंडिक्युलर. म्हणजे बघा हा 90 आणि हा 90, राईट. बघा हा 90 आणि हा 90 म्हणजे इथे OFB आणि ODP हे काय आहे? अपोजिट अँगल्स. अँड लेट अस टेक अँगल OFB प्लस ODP यांची आपण सम घेऊ. व्हॉट वी गेट? 90 प्लस 90 म्हणजे किती येते? 180. And therefore in these steps I have mentioned that one pair of opposite angle is supplementary, and we know angle sum property of quadrilateral. Sum of measures of angles of quadrilateral is 360 degree, and therefore if addition of these two is 180 degree, then addition of these two is also 180 degree. That means another pair of opposite angle is also supplementary, and from this we can say in this quadrilateral opposite angles are supplementary, therefore this is cyclic, right? Now here again प्रत्येक वेळेस मी म्हणते की आय एक्सप्लेन ईच स्टेप इन डिटेल्स. आता बघू आपण हा जो पार्ट आहे OFBD हा पार्ट बघा की आताच आपण प्रूव्ह केलं की हा OFBD हा सायक्लिक आहे. OFBD हा सायक्लिक आहे. सायक्लिक आहे मीन्स सर्कल पासेस थ्रू ऑल द वर्टायसेस ऑफ क्वाड्रिलॅटरल. मग यातनं मी एक सर्कल काढलं, राईट. आता आपण हे जे दोन अँगल्स बघितले बघा, FBO आणि FDO म्हणजे हा अँगल, राईट. आणि FDO हा अँगल FBO. आता FBO हा या आर्क मध्ये पूर्ण इन्स्क्राइब्ड आहे, राईट. आणि FDO हा पण कुठून स्टार्ट होईल बघा, FDO हा पण याच आर्क मध्ये इन्स्क्राइब्ड आहे. म्हणजे हे जे दोन अँगल आहेत दीज आर अँगल्स इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क अँड देअरफॉर दे आर कॉन्ग्रुएंट. मग आपण हे कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे याला आपण P पकडू. हे दोन्ही काय पकडू आपण? PP. सो लेट अँगल FBO इज इक्वल टू FDO इज इक्वल टू P पकडू, राईट. आता हे दोन अँगल्स बघा, DFO म्हणजे हा अँगल, राईट. आणि DBO म्हणजे हा अँगल. आता तुम्ही परत ऑब्झर्व करा, पहिला DFO म्हणजे कुठल्या आर्क मध्ये आहे बघा, D पासून जे सुरू होईल तर O पर्यंत, राईट. आता DBO परत D पासून सुरू होईल तर O पर्यंत. म्हणजे both these angles are inscribed in same arc and therefore they are congruent. मग आपण म्हणू की लेट अँगल DFO इज इक्वल टू अँगल DBO इज इक्वल टू Q. आता हे दोन PP पकडू आणि हे जे दोन आहेत आता आपण प्रूव्ह केले हे QQ पकडू, ठीक आहे. तर ओरिजिनल फिगर मध्ये आपण बघू आता, हा आहे P, हा आहे Q, राईट. त्यानंतर हा जो आहे हा Q आणि हा जो आहे हा P. हे आपण कॉन्ग्रुएंट दाखवले. एक्सप्लेन करते की हा जो अँगल आहे हा याला कॉन्ग्रुएंट होईल बिकॉज दीज आर द अँगल्स इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क अँड दीज आर द अँगल्स इन सेम आर्क, देयरफॉर दीज टू आर कॉन्ग्रुएंट.
OFBD हा सायक्लिक दाखवला, तसाच आपण फिगर मध्ये बघा हे EODC किंवा CEOD बघा, CEOD म्हणजे हाय पण आपण काय दाखवू, हा सायक्लिक दाखवू शकतो. सिमिलरली म्हणजे ही जी इथे ज्या मेथडने आपण हा सायक्लिक दाखवला तो त्याच मेथडने हा सायक्लिक दाखवू शकतो. कुठला? CEOD ऍज वेल एज क्वाड्रिलॅटरल AFOE बघा, क्वाड्रिलॅटरल AFOE हा पण सायक्लिक दाखवू शकतो सेम याच प्रोसेसने. आणि म्हणून काय बघा, हे याप्रमाणेच हे जे दोन अँगल्स आहे हे कॉन्ग्रुएंट होतील. आता हे कसे लक्षात ठेवायचे ते पण टेक्निक सांगते. जसं OE बघा, पॉइंट O आणि E वर तुमचे हे दोन फिंगर्स ठेवा आणि ते कुठे येतात बघा, हे कुठे इंटरसेक्ट होतात, इकडे R वर, राईट. म्हणजे हा अँगल घ्यायचा. आता परत OE वर परत तुमचे हे फिंगर्स ठेवा, परत हाय पण R कुठे जातो, हाय सॉरी हे पूर्ण कुठे जातात, D कडे, म्हणजे हा अँगल याला, म्हणजे R हाय R आणि हा R अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्किल. इथे मी सर्कल काढलं नाही, इथे सर्कल काढलं, इथे सर्कल काढलं नाही. आणि तसंच आता परत अजून दोन अँगल्स कसे होतील बघा, OD कसे ओळखायचे ते बघा. OD ओव्हर स्टील टिप सॉरी ओव्हर तुमचे एक बोट ठेवा, D वर एक बोट ठेवा आणि परत कुठे जा, कुठे इंटरसेक्ट होतात ते E ला, म्हणजे हा अँगल, याला आपण S पकडू. OD परत कुठे इंटरसेक्ट होतोय, हा इकडे C कडे, म्हणजे याला आपण S पकडू. बघा हा झाला S आणि हाही झाला S. त्याप्रमाणे OE बघा, OE कुठे इंटरसेक्ट होतात, A कडे, मग याला आपण T पकडू. झालं. त्यानंतर OE परत कुठे जातो, F कडे, म्हणजे याला आपण T पकडू. आता OA बघा, ही जर फिगर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केली तर आपण बघा हे अँगल्स जे आहेत हे कॉन्ग्रुएंट अँगल्स जे आपण दाखवले आहे की हा जो आहे DEO DCO सारखा आहे, म्हणजे हाय S आणि हाय S हा RR हे सारखे दाखवले आपण. आणि इथे हा X याला कॉन्ग्रुएंट आहे आणि हा T याला कॉन्ग्रुएंट आहे. आणि मग ADP बघा, हा जो आहे ADP 90चा आहे, हा जो ADP आहे हा 90चा, हा बघा हा 90चा आहे. मग एक जर 90 असेल तर उरलेल्या दोघांची सम किती राहील, 90. आणि म्हणून हा अँगल X आणि हा जो आहे हा P प्लस Q, म्हणून X प्लस P प्लस Q किती राहील, 90. तसंच BFC बघा, BFC मध्ये हा जो CFB आहे हा 90चा आहे आणि म्हणून उरलेले जे दोन आहेत त्या दोघांची सम 90 राहील, म्हणजे हा प्लस हा, म्हणजे हा काय आहे P प्लस Q, हा काय आहे S, म्हणून P प्लस Q प्लस S किती राहील, 90. राईट. आता या दोन स्टेटमेंट मध्ये राईट हँड साइड सेम आहे म्हणून लेफ्ट हँड साइड सुद्धा सेम आहे. मग आपली काय, X प्लस P प्लस Q इज इक्वल टू P प्लस Q प्लस X हे इज इक्वल टू हे, राईट. मग आता इथे P आणि Q कॅन्सल होतील आणि उरलं काय, X आणि S, राईट. तर इथे आपण प्रूव्ह केलं X इज इक्वल टू X. आता या डायग्राम मध्ये बघा आपण प्रूव्ह केलं X इज इक्वल टू S, याचा अर्थ काय होईल, EO हा FED चा काय राहील, बायसेक्टर. बघा X इज इक्वल टू S इथे मी प्रूव्ह केलं. आता इथे आपण 10th स्टेप बघू. तसंच जसं आपण या ट्रायंगल मध्ये बघितलं ABD आणि CFB या दोन ट्रायंगलला इक्वेट आपण केलं, तसंच आता इथे आपण काय करणार आहे, ट्रायंगल AEB हा जो आहे ट्रायंगल AEB, या AB मध्ये तसंच आपण एक 90चा आहे म्हणून उरलेल्या दोघांची सम 90 दाखवली, म्हणजे X प्लस T प्लस P इज इक्वल टू 90. इथे ही जर फिगर तुम्ही ऑब्झर्व केली तर तुम्हाला हे पटकन लक्षात येईल. त्यानंतर AFC मध्ये पण मला असं दाखवता येईल X प्लस T प्लस R इज इक्वल टू 90. आणि म्हणून राईट हँड साइड सेम आहे म्हणून लेफ्ट हँड साइड सेम दाखवली, म्हणजे X प्लस T प्लस P इज इक्वल टू X प्लस T प्लस R. तर इथे X प्लस T हे दोन्ही कडून हे X आणि T हे दोन्ही कॅन्सल होतील आणि आपल्याला मिळेल P इज इक्वल टू R. आता इथे या डायग्राम मध्ये बघा P इज इक्वल टू R, याचा अर्थ काय आहे की हा DO काय त्याचा बायसेक्टर झाला FDO, सॉरी P इज इक्वल टू R, याचा अर्थ रे DO इज बायसेक्टर ऑफ अँगल FDE. रे DO इज बायसेक्टर ऑफ अँगल FDE. करू शकतो Q इज इक्वल टू T, म्हणजे याचा अर्थ रे FO इज बायसेक्टर ऑफ अँगल EFD. आता काय दाखवले, हा आपण तिन्ही अँगल बायसेक्टर दाखवले. इथे बघा आपण रे DO इज बायसेक्टर ऑफ अँगल FED,
In triangle DEF, ray EO is bisector of angle FED. EO is bisector of FED. आपण प्रूव्ह केलं की हा EO हा याचा बायसेक्टर आहे, राईट. त्यानंतर DO इज बायसेक्टर ऑफ FDE. DO इज बायसेक्टर ऑफ अँगल FDE हे पण प्रूव्ह केलं. आणि रे FO इज बायसेक्टर ऑफ EFD, राईट. हे पण आपण प्रूव्ह केलं. मग याचा अर्थ हा बायसेक्टर आहे, हा अँगल बायसेक्टर आहे, हा अँगल बायसेक्टर आहे. म्हणजे हे तिन्ही बायसेक्टर पॉइंट O मध्ये मीट होतात. पॉइंट O इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ अँगल बायसेक्टर. आणि आपल्याला माहिती आहे की इन सेंटर म्हणजे काय, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द अँगल बायसेक्टर. म्हणजे पॉइंट O ला हे तिन्ही बायसेक्टर मीट होतात, म्हणून पॉइंट O इज द इन सेंटर अँड हिज ट्रू.